असताना लोकांच्या अपेक्षा पण माझ्याकडून खूप आहेत। मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की सर्वसामान्य जनता असेल किंवा कार्यकर्ते असेल हे खूप खुश आहेत की वर्षा गायकवाड या उमेदवार आहेत। याचं कारण म्हणजे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, लोकांना माहिती आहे की काम करण्याचा अनुभव आहे, लोकांची कार्यकर्त्यांशी जुडण्याचा अनुभव आहे आणि मागील माझा इतिहास पाहता लोकांना पूर्णपणे खात्री आहे की ताई ही आपली ताई आहे आणि जे एक असतं ना की बोलताना किंवा वागताना जे सहजता आहे ती त्यांच्यामध्ये मला जाणवली आणि त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की मी 9 महिने जवळपास बघितलं तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा आहे, त्यामुळे कार्यकर्त्याशी पूर्वीपासूनचे संबंध असल्यामुळे मला अपेक्षा आहे की लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण तर आहेच, पण त्याचबरोबर कार्यकर्त्यामध्ये पण आणि येणाऱ्या जबाबदारीसाठी खरं तर लोकसभेची जी निवडणूक आहे ही तर खरं या देशाच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण इलेक्शन आहे आणि जसं मी सुरुवातीपासून सांगत आलेले की एका इतिहासामध्ये भागीदारी घेण्यासाठी मी सहभाग घेतलेला याचा सुद्धा मला अभिमान आहे, कारण येणारं इलेक्शन हे ऐतिहासिक इलेक्शन आहे, या देशाला एक वेगळी दिशा देणारं इलेक्शन आहे असं मला वाटतं आणि म्हणून या देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राने कधीच गद्दारांना माफ केलेलं नाही, त्यामुळे मला अपेक्षा आहे की यावेळेला सुद्धा जी आहे जे महाराष्ट्रामधलं राजकारण झालं आणि महाराष्ट्रामध्ये जे 2 पक्ष तोडण्याचं काम झालं, सरकार जे आहे ते फोडण्याचं काम झालं, महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की मुंबईच्या अस्मितेसाठी सातत्याने आम्ही भांडलेलो आहोत, मुंबईच्या प्रश्नावर आम्ही भांडलेलो आहोत, ज्या तऱ्हेने काही प्लॉट असतील किंवा झोपडपट्ट्या असतील सातत्याने काही लोकांना देण्याचा प्लॅन चाललाय, मोठ्या मोठ्या वस्त्या आहेत त्यासुद्धा काही लोकांना मोठ्या व्यावसायिकांना देण्यासाठी प्लॅन चाललाय। त्याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की फायनान्शियल सेंटर होतं मुंबईमधलं ते बाहेर गेलं, डायमंड मार्केट होतं ते बाहेर जाण्याचा प्रयत्न चाललाय, बुलेट ट्रेनचा प्रश्न आहे, त्यामुळे या सगळ्या विषयावरती आम्ही बोलणार आहोत आणि भाजपाने काय मुंबईला दिलं हा सुद्धा प्रश्न 10 वर्षामध्ये आम्ही विचारणार आहोत केंद्र सरकारने, त्यामुळे मला अपेक्षा आहे की जनता मला आशीर्वाद देईल आणि निवडून देईल। तुमच्या विरोधामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे, तसं तर त्यांचा राजकीय पिंड नाहीये, मात्र भाजपकडून त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत, ते किती मोठं आव्हान तुमच्या समोर आहे, तुम्ही आव्हान मानताय? नाही, पहिला तर प्रश्न आहे की मी तर सुरुवातीपासून सांगते आणि ज्या ज्या वेळेला मी इलेक्शन लढते ही विचारांची लढाई, कोणाच्या वैयक्तिक लढाईचा प्रश्न नाही आणि विचाराच्या लढाईमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सर्वांना जोडून घेऊन जाणारा विचार, सर्व धर्मसमभाव मांडणारा विचार, लोकशाही मांडणारा, देशाचं संविधान मांडणारा विचार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरं मी सांगितल्याप्रमाणे मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे। वर्षा गायकवाड हे नाव यासाठीच प्रसिद्ध आहे की ताई काम करणारी आहे, ताई प्रश्नांची जाण ठेवणारी आणि ताई वेळप्रसंगी भांडणारी आणि रस्त्यावर उतरून जे आहे ते आंदोलन करणारी ताई आहे, त्यामुळे मला वाटतं हा एक माझा विचार आहे। आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की हुकुमशाहीचा मनुवादीचा विचार आहे, शेवटी भाजपाची विचारसरणी काय हे मी सांगायची गरज नाही, ही लढाई भाजपाच्या विरुद्ध भारताचे लोक अशी लढाई मी सातत्याने सांगते, कारण भाजपाने ज्या तऱ्हेने राजकारणाची परिभाषाच बदललेली आहे, आज पूर्णपणे संविधानाची चौकट बोलण्याचं काम झालेलं आहे। मला सांगा कोणत्या सरकारी यंत्रणेला स्वायत्त आहे? आज ईडी, सीबीआय, आणि आता ज्या घरातल्या लहान लहान मुलांना सुद्धा तर माहित पडली ईडी काय, आणि ज्या लोकांना नोटीस दिल्या जातात 2 दिवसांनी त्यांनाच तुम्ही जे आहे ते आपल्या पक्षामध्ये घेता। इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं असेल, जेव्हा इलेक्शनमध्ये तुम्ही पैसे घेताय आणि पैसे असे घेताय की तुम्ही केजरीवालांना जेलमध्ये टाकताय आणि ज्या केससाठी त्यांना तुम्ही पैसे द्यायला सांगताय बॉन्डच्या माध्यमातून, ज्या कंपन्याचे फायदे नाही त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त पैसे दिलेले आहेत, ह्याची पण खरी तर जनतेने, मला वाटतं जनतेला जाणीव आहे चांगल्या तऱ्हेने की जो पैसा आलाय भाजपाकडे, कटआउट जे लागतात ते कुठून लागतात। आणि जसं तुम्हाला माहिती आहे की महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर खरं तर 2014चं इलेक्शन त्यांनी लढलं होतं, 15 लाखासाठी इलेक्शन लढलं होतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढलं होतं, मुंबईच्या प्रश्नावर लढलं होतं, पण दुर्दैवाने ते कुठलेही दिसलं नाही एक्सेप्ट जातीवाद आणि त्यामध्ये सामाजिक मध्ये वाद निर्माण करणं, या व्यतिरिक्त भाजपाने कुठलं राजकारण केलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की या देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर एकता, अखंडता आणि एक विजन घेऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की जनता यावेळी मला आशीर्वाद देईल। नाराज आहेत कुठेतरी, काल त्यांच्यात बैठक देखील झाली असं समजतंय, त्यांची समजूत काढणार आहात काय नेमकं? नाही, माझं ऑलरेडी मी भाई जगतापांना जाऊन भेटलेले आहे, भाई जगताप जे आहे ते आमचे आमदार आहेत आणि मला वाटत नाही की त्यांची काही नाराजगी असण्याचं कारण आहे। नसीम भाईला मी जाऊन भेटले, मी त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे। भाई जगतापांनी मला सांगितलं की मी सिंधुदुर्गामध्ये सध्या प्रचाराला जाणार आहे आणि 2 तारखेनंतर वर्षा मी तुझ्याबरोबर काम करणार आहे। मला वाटतं हांडोरेजींना पण राज्यसभेला जे आहे ते खासदारकी दिलेली आहे आणि काल त्यांनी स्वतःच टीव्हीवरती सांगितलं की आम्ही यांना भेटून एकत्र चर्चा करण्याचं काम करत होतो, त्यामुळे मला नाही वाटत की कुठल्याही तऱ्हेची नाराजी आहे।
आणि माझ्याबद्दल नाराजी का व्हावी, कारण मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि सातत्याने तुम्ही जर बघाल तर मी निवडून येणारी कार्यकर्ते आणि लोकांच्या संपर्कामधला माणूस आहे. आणि माझ्या जीवनाची जर सुरुवात म्हणाल आणि माझ्या वडिलांची जर बघाल तर तुम्ही बघितलं तर माझ्या वडिलांनी पहिल्यांदा 2004 जे इलेक्शन लढलं होतं त्यावेळेला माझ्या वडिलांनी उत्तर मध्य मुंबईमधून ते इलेक्शन लढलं होतं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की त्यावेळेला लोकांनी म्हटलं होतं की बाबा गायकवाड जिंकणार कसे, पण तिथल्या जनतेने निवडून दिलं आणि त्यावेळी ते जॉईंट क्लिअर झाले. मला असं वाटतं की इतिहास पुन्हा एकदा होईल आणि वर्षा गायकवाडला जनता निवडून देईल. मी ज्या वेळेला ज्या मतदारसंघात जातात लोक मला पूर्णपणे सांगतात की आपली कार्यपद्धती, आपल्या वडिलांची कार्यपद्धती आम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि म्हणून आम्हाला जनसामान्यांचा नेता पाहिजे, आम्हाला सर्वसामान्य बरोबर राहणारा कार्यकर्ता पाहिजे. म्हणून मला वाटतं की लोक देतील. कुठल्याही तऱ्हेची नाराजी नाही आहे. मला वाटतं तुम्ही मीडियाच्या माध्यमातून जे चाललेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण शेवटी वर्षा गायकवाडला नाराजी असण्याचं कारण काय? बिलकुल नाराजी नाही. आमच्यामध्ये एकी आहे आणि आम्ही एकत्रपणे येणाऱ्या काळामध्ये काम करू. तुमच्या विरोधात नाराजी नाहीये, तर नाराजी अशी आहे की अल्पसंख्याक उमेदवार महाविकास आघाडीकडून नाही. मला वाटतं की इम्रान प्रतापगडींना मागील काळामध्येच राज्यसभेचं खासदार म्हणून महाराष्ट्रानेच पाठवलेले आहे. त्याच्यामध्ये मुंबईने सुद्धा आम्ही सुद्धा आमदारांनी त्या ठिकाणी बाकीच्यांनी मतदान केले. मला वाटतं या वेळेला प्रश्न ना पुढे गेले पाहिजे. जातीपातीच्या पलीकडचे पुढचे प्रश्न आहेत. यासाठी की देशाचा राजकारणाचा प्रश्न आहे. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर बघाल तर असंतोषाचं वातावरण आहे. आज देशामध्ये आज तुम्ही बघाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज बेरोजगारीबद्दल बोललं पाहिजे. आज जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महागाईवर बोललं पाहिजे, त्या ठिकाणी आता महिला अत्याचाराबद्दल बोललं गेलं पाहिजे. मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला 1 रेप होतो आणि 6 मोलेस्टेशन होतात. याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. खरं तर आम्हाला जर बघितलं तर तुम्ही एका केसमध्ये ज्या वेळेला उत्तर मुंबईचे उमेदवार भाजपाचे नाकाला रुमाल घालून कोळीवाडा आणि आगरीवाड्यामध्ये फिरत होते आणि त्याच्या विरोधामध्ये कोळी आणि आगरी बांधवांनी आंदोलन केलं, त्यांना भाजपाच्या लोकांनी मारलं. त्यांच्यावर तर कुठल्याही तऱ्हेची केस झाली नाही, त्यांना कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी अटक झालेली नाही. त्याच्यामध्ये महिला सुद्धा होत्या. वर त्यांनी काही अजूनही स्टेटमेंट केली की कोळी काय ते 200-200 रुपये. म्हणजे असे जर परिस्थिती जे मुंबईचे आद्य नागरिक आहेत कोळी आणि आगरी नागरिक, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही आहात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच ना. मला असं वाटतं की आपण मूलभूत प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे आणि येणारं इलेक्शन हे देशाच्या राजकारणाला दिशा दर्शवणार आहे. आणि जिथे जिथे मी फिरते बघा, शेवटी नसीमभाई असतील, भाई जगताप असतील, हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, माझे मोठे बंधू आहेत. आमच्या कुटुंबाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, माझ्या वडिलांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळे एक आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही मंडळी सिंधुदुर्गला आणि या ठिकाणी प्रचार जाणार, त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं आणि मी प्रत्येकाची भेट घेऊन आलेली आहे. त्यामुळे कोणाचीही नाराजी नाही, एकत्रपणे काम करणार आहोत आम्ही सगळे. उमेदवार मिळत नाहीये. आज उत्तर मुंबईचं डिक्लेअर होईल. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून भाजप एका मुद्द्यावरती खरं तर त्यांना रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणजे अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला त्यांनी फाशी मिळवून दिली. शिवाय देशाच्या विरोधामध्ये कारवाई करणाऱ्यांच्या विरोधामध्ये ते सातत्यानं कायदेशीर लढाई लढत राहिले. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण त्याच मुद्द्याच्या आधारावरती निकम यांना त्या मतदारसंघामध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, असं आहे की त्यावेळेला सरकार तर आमचं होतं, वकील तर आम्ही त्यांना नेमलं होतं, पहिला प्रश्न. आणि सरकारी वकील म्हणून त्यांनी ती भूमिका त्या ठिकाणी करण्याचं काम केलं होतं. बघा, प्रश्न असा आहे की हे इलेक्शन कशाबद्दल आहे, हे आता जनतेला माझा प्रश्न आहे. हे प्रश्न कशाबद्दल आहे? आम्हाला मुंबईच्या बाबतीत बोलायचं आहे, लोकल मुद्द्याच्या बाबतीत बोलायचं आहे. आणि आज आमचे प्रश्न असे आहे की 10 वर्ष झाले तुम्हाला, आता तरी मला वाटतं उत्तर लोकांनी मागितले पाहिजे ना देशाच्या पंतप्रधानांना. 10 वर्षामध्ये तुम्ही दिलं काय? मुंबईला काय दिलं? म्हणजे मी सांगते की ज्यावेळी राजीव गांधी ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान होते त्यांनी 100 कोटी रुपये मुंबईला दिले. डॉक्टर मनमोहन सिंगांबद्दल बोलतात ना, डॉक्टर मनमोहन सिंगजींनी ज्यावेळी आले त्यावेळी जे हॉस्पिटलला फंड दिला, मुंबई विद्यापीठाला फंड दिला 100 कोटी. आणि त्याच्या व्यतिरिक्त ब्रीमस्टोन प्रकल्प जो मुंबईमध्ये झाला, जेव्हा पाणी भरलं, पूर्ण प्रकल्पाचे पैसे केंद्र सरकारने दिले. तुम्ही काय दिले? मुंबईची अस्मिता असलेले प्रोजेक्ट तुम्ही घेऊन गेलात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचं की नाही लढायचं. आज महिलांना तुम्ही विचारा, गॅस किती महाग आहे. 450चा गॅस तुम्ही 1200 पर्यंत नेला, 1100 पर्यंत नेला. त्याच्यावर चर्चा करायची की नाही? 40 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी, त्याच्यावर चर्चा करायची की नाही? मणिपूरबद्दल चर्चा करायची की नाही? महिलांनी पथकं आणली त्यांच्याबद्दल चर्चा करायची की नाही? मी जसं सांगितलं की मुंबईमधल्या क्राईमबद्दल मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्याच्यावर चर्चा करायची की नाही? मुंबईच्या विकासावर चर्चा करायची की नाही? डायमंड सेंटर घेऊन गेलात तुम्ही, फायनान्शियल सेंटर घेऊन गेलात मुंबईचं, त्याच्यावर चर्चा करायची की नाही? 70% आपण पैसे भरतोय बुलेट ट्रेनचे, ह्याच्यावर चर्चा करायची की नाही?
त्यामुळे मी एक प्रश्न विचारते तुम्हा सगळ्यांना की मूलभूत प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे. उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहेत? कधी तुम्ही गेलाय का एअर इंडिया कॉलनीला? मी माझा प्रश्न आहे त्यांना, भाजपाच्या लोकांना. अहो, एअर इंडिया कॉलनीत तुमचेच एम्प्लॉई सेंट्रल गव्हर्नमेंटचे, तुम्ही काय केलं त्यांची अवस्था? 3,500 लोक तिथे राहत होती, 1,600 लोक तिथे राहत होती. आता तुम्ही 350 लोक राहत आहेत. का राहतात? तुम्ही एवढे धमधाटकी केलेली का केली आहे? कारण जीव्हीकेकडून अडाणीकडे एअरपोर्ट गेला. देशामधला एअरपोर्ट चाललाय, तुमच्या बँका चालल्या, तुमची रेल्वे चालली आहे आणि सगळं त्यांना चाललंय. तिथल्या लोकांना पाणी कट केलं त्यांनी, वीज कट केली त्यांनी, तिथे बुलडोजर नेण्याचं काम केलं. काही तिथले लोक बाहेरचे आहेत का? तिथले राहणारे लोक मुंबईचे नागरिक आहेत आणि त्यांच्यावर हा अन्याय का? त्यांचे पॅसेजेस बंद करणं, हे करणं का? आता ती जमीन अडाणींना पाहिजे, एकरच्या एकर जमिनी अडाणींना पाहिजे, म्हणून ही लढाई आहे. माझा सर्वांना विनंती आहे की मुंबई आपली आणि मुंबईला सगळ्यांनी जे आहे, जे मुंबईला मुंबई बनवलं ते मुंबईच्या नागरिकांनी बनवलंय. त्यामुळे मुंबईला तिचं अस्तित्व आणि मुंबईची अस्मिता आपण सगळ्यांनी जपली पाहिजे. त्यामुळे हे इलेक्शन नक्कीच मुंबईच्या बाबतीमध्ये आणि मुंबईचे प्रश्न मी येणाऱ्या काळात संसदेमध्ये मांडणार आहे. धन्यवाद. किती वाजता तिकडे? 12:30 12:30 12ला फॉर्म भर. आता टिकटॅक नको मी आता नाश्ता करतो. आता एका टिकटॅक दिला तिकडे सगळ्यांना 2-2 मिनिटाचा एक टिकटॅक द्यावा. म्हणजे देणार अजय, माझा पण अजय आहे. ऐका ना, चहा पण नाही, चहा करून आम्ही तिकडे युनिट लावून देतोय.